चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा भिवापूर येथे झालेल्या वन्यप्राणी शिकारीबाबत प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून माडेगाव वर्तुळातील वनपाल यांनी पथक तयार करून व इतर कर्मचाऱ्यांसह तसेच 2 पंच यांच्यासह मौजा भिवापूर येथील आरोपी विशाल राठोड यांच्या घराची झाडाझडती घेतली असता घरामध्ये मृतावस्थेत 4 वन्यप्राणी सायड आढळून आले। त्यामुळे सदर आरोपीस अटक करत असताना या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यासोबत समाविष्ट असलेले गोकुल चव्हाण, दिनेश चव्हाण, मंगल जाधव हे 3 आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले। आरोपीच्या घरातून मृत 4 वन्यप्राणी ताब्यात घेऊन जप्तीनामा व पंचासमक्ष आरोपीची घरी मौका पंचनामा नोंदवण्यात आला व आरोपी विशाल राठोडला चौकशी कामी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 50 अन्वये अटक करण्यात आली व सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलमानुसार व भारतीय दंडविधान 1860 चे कलम 34 नुसार वनगुन्हा नोंदवण्यात आला। अटक आरोपी विशाल राठोड याला प्रथम श्रेणी न्यायालय तिवसा येथे हजर केले असता न्यायालयाने 14 जुलैपर्यंत वनकोठडीस मंजुरी दिलेली आहे। या कारवाईत आरोपीकडून 2 मृत नर व 2 मृत मादी सायड वन्यप्राणी तसेच काठ्या जप्त करण्यात आल्या। या प्रकरणाचा पुढील तपास माडेगावचे वनपाल धापड हे उपवन संरक्षण गजेंद्र नरवणे, सहायक वन संरक्षक व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्राचे अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनात करीत आहे। या कारवाईमध्ये माडेगावच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता। विसेन न्यूज करता चांदूर रेल्वे येथून शहेजाद खान यांचा वृत्तांत।